मैदानाच्या आतमध्ये ऐसिंदा पाहता आपण व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय पुंडलिकजी पवार असतील मोहपाडा, त्यानंतर त्यांच्या सोबत आपण पाहता अशोकजी पवार, त्यानंतर त्याच्यासोबत आपण पाहू शकाल व्यासपीठावरती महेशदादा कातकरे असतील. अगदी पाहिलं तर लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप मिंद्रेचे पॅकर्स जात, आणि त्यानंतर प्रदीपजी खैरे असतील, त्यानंतर मोहन उघडा, ज्ञानेश्वर बुगडा, शरद वाघे असतील. आपटा संघाचे पॅकर्स आहेत अगदी सातत्याने आपण पाहिलं. त्यानंतर सुरेशजी शिंगवा असतील, लक्ष्मण वाघे असतील. अगदी सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतो. जव्या मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे सेकंड फलंदाज महेंद्र वाघे यांना सेकंड फलंदाज मैदानामध्ये आपण पाहायला मिळतं. सुनील वाघमार यांनी बॉलिंग ट्रॅक वरती. इथं आपण पाहिलं तर कुंडेवाल कावचा गोलंदाज समाधान कातकरी. अजून एक फटका लाच बाबा, ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केला डीप मध्ये, क्षेत्ररक्षकात बॉलला उचलला जाईल आणि तोपर्यंत पहा इथे एक धाव घेतली जाते. पहिला बॉल ट्रॅप केलं होतं त्याच क्षेत्रामध्ये, अगदी पहिल्या बॉलवरती शानदार चौकार आपण पाहिला होता महेंद्र वाघेच्या बॅटमधनं. आणि इथं आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती समाधान कातकरीने थोडासा कमबॅक दाखवला, एका धावेचा बॉल तिथे रिलीज केला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे पहा हलक्या हाताने यस बॅटची यश लागली. पहिला बॉल अर्थातच इथे शून्यावरती, म्हणजे वैयक्तिक शून्यावरती फलंदाज इथनं बाद होईल, तो म्हणजेच सुनील वाघमारे मैदानाच्या बाहेर. पहिला करारा झटका साईल 11 आपल्या टीमला, फलंदाज बाद. अगदी पुन्हा एकदा त्यांच्या आवाजामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळेल. आजची दिवसाची सुरुवात त्यांच्या आवाजाने आपण पाहता. दुसरा सामना चालू झाला आणि इथनं या ठिकाणी पाहू शकाल आपण अजिंक्य भौड सरांचा आवाज पुन्हा एकदा आपल्या समोर लाईव्ह केटीसीच्या माध्यमातून अगदी ऐकायला मिळेल. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असं म्हणत 64 कला आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होतोय. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवर त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग 4थं पर्व आणि या पर्वाचं तुम्हा आम्हा सर्वांना गर्व आपण पाहतोय. KTC लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं केलवणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मंगेशदादा वाकडीकर साहेब या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एन्जॉय करतायत. ॲडव्होकेट मंगेशदादा वाकडीकर खऱ्या अर्थाने एक प्रेमळ आणि एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलं आहे. ज्यावेळी तुम्ही समाजाला काहीतरी समाजासाठी तुम्ही काहीतरी करताना त्यावेळी समाजानं तुमच्यासाठी काहीतरी देणं असतं आणि सातत्यपूर्वक तेच प्रेम भरभरून घवघवीत यश त्यांना खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिळालं. आणि पुन्हा एकदा मंगेशदादा वाकडीकर खऱ्या अर्थानं या स्पर्धेला KTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करतोय आम्ही या गोव्यावरून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ते एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रायगड जिल्हा परिषद सदस्य खऱ्या अर्थानं केलवणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अगदी
अधिक मताधिक्यानं खऱ्या अर्थानं ते निवडून आले. मंगेशदादा वाकडेकर खऱ्या अर्थाने प्रत्येकासाठी एक कुशल व्यक्तिमत्व, नेतृत्व, दातृत्व त्यांचं फार चांगल्या रीतीनं राहिलं आहे आणि त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने आपण पाहतोय की सावरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये संतोषदादा बैलमारे यांना देखील आपण पाहतो की घवघवीत यश त्यांनी देखील खऱ्या अर्थानं प्राप्त केलं. ते देखील गोव्याहून या स्पर्धेला एन्जॉय करतायत. युवकांच्या गळ्यातील ताईत पहिले ते सरपंच झाले आणि तदनंतर थेट आपण पाहतोय की जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी एक विजयाचं पाऊल टाकलं आणि विजयाचा झेंडा त्यांनी खऱ्या अर्थानं अटके पार रोवला. ते खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते संतोषदादा बैलमारे यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. ते देखील गोव्याहून या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचला या ठिकाणी झाली आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल थोडासा खराब होता, परंतु अगदी लेग स्टंप होऊन फलंदाजाला बीट करत यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. विकेट किपिंग देखील त्या ठिकाणी चांगली राहिली. असं वाटलं होतं की बाईच्या स्वरूपात या धाबा मिळतायत की काय, परंतु स्टॉप चांगलं केलं. स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय की चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. अश्विन हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला या ठिकाणी पाहतोय. यावेळेस पंचाचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 14 या धावसंख्येवरती. सागर पवार आमचे साथी गुणलेखक मित्र खऱ्या अर्थानं आमच्या समवेत जॉईन झालेत. KTCची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. संपूर्ण या स्पर्धेला गेले 5 दिवस अगदी ते कव्हर करतायत. घर बसल्या अगदी कोण ऑफिसहून, कोण जॉबहून, कोण स्कूलवरून, कॉलेजवरून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एन्जॉय करत असतील त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ARPL या स्पर्धेचा डंका संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्याच्या बाहेर देखील या स्पर्धेचा डंका होत असताना कालच आपण पाहिलं पुण्याहून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभेच्छा आल्या होत्या. म्हणजे पुण्यापर्यंत जाऊन त्या पलीकडे देखील या स्पर्धेचा डंका होत असताना यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, बॉलला अगदी यष्टीरक्षकाला भेदत तदनंतर आपण पाहतोय की शॉर्ट थर्डमॅनवरून सरळ चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं सीमा पार. वाईट +1 म्हणजे एकूणच खऱ्या अर्थानं आपण वाईट +4 अशा एकूणच 5 धावा या चेंडूवरती मिळतील. पेन शहराचे खऱ्या अर्थानं नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य वैकुंठदादा पाटील ते देखील खऱ्या अर्थानं या स्पर्धेला गोव्याहून एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. निवडणुकीमध्ये आपण पाहिलं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अधिक मताधिक्याने खऱ्या अर्थानं ते निवडून आले आणि सर्वांगीण विकासाची कामे आता ते इथून पुढे वाहणार आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. खऱ्या अर्थानं बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला त्यांच्या समवेत आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. विष्णुदादा खैर या आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे ते सचिव आहेत आणि ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना की ही स्पर्धा फक्त आपण पाहतोय की मर्यादित रायगड जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिली नाही. रायगड जिल्ह्याच्या बाहेर देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. माझ्या आदिवासी बांधवांना एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम केलं आहे. ते या स्पर्धेचे अध्यक्ष प्रणेते महादेव शेठ पिरकट, त्याचबरोबरीनं प्रकाशजी पवार यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच माध्यमातून आणि त्यांच्याच खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाखाली चालू असणारी ही स्पर्धा ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026चं हे दिमागदार देखणं पर्व आणि या पर्वाचं तुम्हा आम्हा सर्वांना गर्व. धावफलकावरती धावा आहेत त्या एकूणच 21 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सट्टिक लाईनानं लयतनं या चेंडूला टाकलं. फलंदाजाला बीट करत या ठिकाणी चेंडू जाईल डॉट.
अश्विनला आपण खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. पहिला चेंडू त्याने डॉट टाकला, तदनंतर 2 चेंडू थोडेसे खराब होते, परंतु पुन्हा एकदा उर्वरित 3 बॉलमध्ये त्यानं गुड कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अश्विन तयार आहे. लो फुल टॉस विकेटवरती लँड होण्यापूर्वीच बॅटवरती कन्वर्ट केला. समोरच्या दिशेमध्ये 20 शेपमध्ये हा फटका. धाबा मिळतील एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. 1 विकेट या ठिकाणी गमावलाय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॅटिंग करते साहिल 11 आपटा संघ आणि फिल्डिंगसाठी आपण पाहतोय लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदणे या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत. टॉस जिंकलंय ते लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदणे या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा आपण त्या ठिकाणी पाहतोय. फटका फसेल, परंतु यावेळेस अगदी गोलंदाज नाही परंतु फलंदाज असेल आणि बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत सीमा पार चौकार. दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालं. 2 षटकाच्या अंती 10 फलकावरती धावा आहेत त्या एकूणच 27 धावा. आक्रमकता चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं मैत्री ग्रुप आयोजित पलसदरी चषकामध्ये आपण पाहतोय एक बाईक खऱ्या अर्थाने या खेळाडूला मिळाली होती. मॅन ऑफ द सिरीजची ती बाईक या खेळाडूनं जिंकली होती आणि तोच महेंद्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग करतोय. सध्याच्या घडीला 2-3 चेंडू त्यानं जरूर डॉट केलं, परंतु 1-2 मोठे फटके देखील त्याच्याच बॅटमधून येत असताना आपण पाहतोय. तोलून मोजून मापून अभ्यासपूर्ण बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. एक फायटिंग टोटल जर इथून पुढे सेट करायचं असेल तर खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करणं अपेक्षित असेल. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज समाधान वैयक्तिक कोट्यातील हे दुसरं षटक संघासाठी आपण पाहतोय. तिसरं षटक त्या ठिकाणी घेऊन आलाय. वैयक्तिक स्पेलमध्ये पहिल्या षटकामध्ये त्यानं 13 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहतो 1 विकेट देखील त्यानं त्याच ओव्हरमध्ये प्राप्त केली होती. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा. विकेट प्राप्त करता आली नाही गोलंदाज अश्विनला. यावेळेस स्विचिचा फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. अगदी लगी तो आबाद ना लगी तो बरबाद आणि यावेळेस फटका लागलाय. बॉल सीमा पार येतोय दर्जेदार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 31 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या एकूणच 14 आणि समाधानच्या या पहिल्याच बॉलवरती आक्रमक ठरलाय. स्विचिचा फटका लगावला आणि खऱ्या अर्थानं बॉलला सीमारेषा पलीकडे धाडलं. 4 धाब्यांसाठी दर्जेदार स्ट्रोक चौकार येतोय. 31 धावा या 4 धाब्यांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 31 या धावसंख्येवरती. चला डीजे ऑपरेटर आमचे कुठे असतील तर आपण लगेच या ठिकाणी यावं. डीजे ऑपरेटर आपण या ठिकाणी यावं. 2-3 दिवस साईल होते ते कुठे गायब झाले नाही, परंतु तुम्ही या लवकर प्लीज. शरीराचा वेध पंचांचा लेग बाई स्वरूपात इशारा या ठिकाणी येतोय. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. आमचे मित्र रोशन ते देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एन्जॉय करतायत. कालच्या दिवसभरामध्ये त्यांची देखील चांगली कामगिरी राहिली. त्यांच्या संघानं लगातारचे अलीकडचे 2 सामने जिंकून धीरज पवार यांच्या संघाला पराभूत करत खऱ्या अर्थानं त्यांनी सुपर 12 मध्ये प्रवेश केला. आणि कालच्या शेवटच्या मॅचमध्ये प्रकाश पवार सर आपण काय चित्र पाहिलं. अगदी 72 धावसंख्येचा पाठलाग शेवटच्या मॅचमध्ये करायचं होतं आणि शेवटच्या बॉलपर्यंत ती लढत गेली. 1 मध्ये 1 धावसंख्येची गरज असताना फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी किमिया आपण पाहिली. चेंडूवरती तो पोहोचला, झेलला कॅरी केला आणि महत्त्वाचा विकेट होता. 1 बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज असताना अगदी त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि धीरज पवार यांच्या संघानं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी क्वालिफाय केलं आहे सुपर 12 मध्ये कालच्या दिवसामध्ये. खऱ्या अर्थानं हरता जिंकला आणि जिंकता हरला. कालच्या दिवसामध्ये आपण त्या लढती
खऱ्या अर्थानं पाहिल्या. आणि पुन्हा एकदा आपण मॅचकडे या ठिकाणी बोलतोय. 35 धावा धावफलकावरती आहेत. महेंद्र 10 बॉलमध्ये 16 या धावसंख्येवरती खेळतोय. अगदी बैठक फटका खेचायचा होता, डोपे टेकले होते, परंतु चेंडूवरती शेवटपर्यंत नजर नव्हती आणि वेगावरती स्वार होणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये समाधानकडून आपण पाहिला. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु तदनंतर उर्वरित 4 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी, भरपूर चांगला इम्पॅक्ट तो या मॅचमध्ये पाडतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 35 या धावसंख्येवरती. यावेळेस शरीराचा वेध पंचांनी बोट उंच केला आकाशाकडे. ज्यावेळी तुम्ही अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करताना त्यावेळी अगदी तुम्ही एष्ट्यांच्या मधोमध येता आणि अगदी क्लीन LBW स्वरूपात फलंदाज या ठिकाणी लेग बिफोर द विकेट गमावली जाते. दुसरा मोठा धक्का या ठिकाणी मिळतोय बॅटिंग करत असताना साईल 11 आपटा टीमला. हा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. यावेळेस उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंचानं त्या ठिकाणी दर्शवलं इट इज अ वाईट बॉल आणि वाईटच्या मदतीनं एक एक्स्ट्राची धाव फलकावरती लागली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते एकूणच 36 या धावसंख्येवरती. 36 धाव फलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुशील नाईक तयार आहे. फटका फसला हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आला, झेलला कॅरी केलं, गॅदर करत तिसरा मोठा धक्का मिळतोय. फलंदाज महेंद्र या चेंडूवरती होईल बाद. अरे नाही पण प्यायची आज. गुड इज थँक्यू. इनिंग ब्रेकमध्ये त्यांना नक्कीच आपण अभ्यास देणार आहोत. 36 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावेल. पहिल्या चेंडूला डॉट, तदनंतर आला व्हाईट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती महत्त्वाची विकेट प्राप्त केली गोलंदाज सुशील नाईक या गोलंदाजानं. पुन्हा एकदा
उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंचानं सांगितलं की वाईट बॉल आहे. जास्त वलन घेणारा हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशाराला पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव मिळेल. स्कोर कार्डवरती धावा जाऊन धावा आपण पाहतो या ठिकाणी 37. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. दिशा आणि दशा याच्यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे आणि खऱ्या अर्थानं दिशाहीन गोलंदाजी झाली तर दशा बॉलरची व्हायला जास्त वेळ लागत नाही. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव मिळेल आणि या एक्स्ट्राच्या धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की लगातारचा हा तिसरा व्हाईट बॉल टाकलाय गोलंदाज सुशील नाईक या गोलंदाजाने. या अगोदर आपण प्रशंसा केली जरूर, चांगली गोलंदाजी करतोय सुशील नाईक मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याची प्रशंसा झाल्याच्या नंतर थोडी विपरीत कामगिरी. स्विच हिटचा फटका, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट आला होता, तदनंतर अगदी तब्बल 4 बॉल नंतर गोलंदाज 5 बॉल नंतर खऱ्या अर्थानं गोलंदाज सुशील नाईक या ठिकाणी चेंडू डॉट टाकतोय. त्याच्यामध्ये 4 वाईड आहेत, 1 विकेट आहे. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या जवळ चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. बॅकिंग नाही आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय सिंगल होती, त्या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि 2 धाबा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. आमचे साथी गुणलेखक मित्र सागर पवार आम्हाला सांगतायत की 41 धावा आहेत त्या धावफलकावरती. साईल 11 आपटा संघ चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सुशीलला आपण पाहतोय आणि 41 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती. साईल 11 आपटा टीमचे दोन्ही बॅटर मयूर पवार आणि रोहित वाघे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करतायत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी येतोय. व्हाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 42 या धावसंख्येवरती. दिशाहीन गोलंदाजी अचूकता साधता आली पाहिजे. एक चांगल्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. पुन्हा एकदा पंचाचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आत्तापर्यंत 10 चेंडू टाकलेत गोलंदाज सुशील नाईक या गोलंदाजानं. खऱ्या अर्थानं शरद वाघे, प्रदीप खैरे, लक्ष्मण वाघे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. साहिल, मनवा 11, आपटा रानसई आणि आज शरद वाघे यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा संघ या ठिकाणी उतरवला आहे आणि आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा इम्पॅक्ट आम्हाला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेमध्ये हा स्ट्रोक गेल्या 4 दिवसामध्ये ना, गेल्या 5 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये त्या दिशेमध्ये कोणी षटकारच मारला नाही. हा पहिला फलंदाज ज्याच्यामध्ये ती गुणवत्ता आपण पाहिली आणि त्या दिशेमध्ये लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत बॉल जाईल सीमा पार. येतोय दर्जेदार, लाजवाब, विलोभनीय षटकार. त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल, परंतु फलंदाज आता आक्रमक झालेत. रोहित वाघेला आपण पाहतोय आक्रमक बॅटिंग करत असताना, परंतु यावेळेस फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला केलंय कॅरी आणि महत्वाचा धक्का फलंदाज रोहित वाघे या चेंडूवरती होतोय. झेलबाद
धावसंख्येवरती 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. सागर पवार अगदी गेल्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये काय काय घडलं नाही या स्पर्धेमध्ये त्याची इत्तंभूत माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कोणता खेळाडू किती खेळला, कोणत्या खेळाडूनं पहिला अर्धशतक या स्पर्धेमध्ये झलकावलं आहे, किती बॉलमध्ये झलकावलं आहे, किती बॉलमध्ये खऱ्या अर्थानं 50s लगावल्या आहेत आणि किती खेळाडूनं लगावल्या आहेत, त्यापेक्षा विकेट हॅट्रिक किती झाल्या आहेत, प्रत्येक इत्तंभूत माहिती ते आम्हाला पोहोचवत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. एक अभ्यासू स्कोरर म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आलोय. गेल्या 5 दिवसामध्ये आजचा 6वा दिवस या स्पर्धेचा आणि 6व्या दिवसामध्ये देखील चांगली स्कोरिंग करत असताना सागर पवार यांना आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज रोशन. चांगला फटका स्लॉटमध्ये, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉटमध्ये, सीमा पार, सिक्सर. पाहिलं काय फटका घेतला मयूर पवारनं. स्टँड अँड डिलिव्हरचा हा स्ट्रोक, समोरच्या दिशेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा हा फटका, बॉलला सीमा पार जरूर पाठवलं परंतु खडे खडे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, फटक्याला सीमारेषा पलीकडे पाठवलं. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट आणि एकच धाव. पहिली धाव अगदी वेगाने घेतली होती परंतु दुसऱ्या धावेसाठी कॉल नव्हतं. तिथं फंबल थोडंसं आपण पाहिलं आणि केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या मदतीनं 56 धावा आहेत त्या धावफलकावरती. खऱ्या अर्थानं आपटा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचताई, खऱ्या अर्थानं वंदनाताई शरद वाघे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना ताईंना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेला आपण अगदी मुख्य व्यासपीठावरती बसून एन्जॉय करायचं. कारण शरद वाघे यांचा संघ आपण आज खेळताना पाहतोय. साहिल मनवा 11 आपटा रानसई आज संघ खऱ्या अर्थानं आणि खऱ्या अर्थानं पंच बिमारसाठी मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आलेत. चला फेअर डिलिव्हरी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडूची फेकी केली, अगदी परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी टाकलं आणि फलंदाजाला मारणं थोडंसं कठीण झालं. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय की डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल. ते 62 या धावसंख्येवरती, धावसंख्येचं उच्चांक गाठला जाईल असं वाटत असताना गोलंदाजी आता या ठिकाणी इथून पुढे चांगली करावी लागेल. रोशन या गोलंदाजाला पुन्हा एकदा अलोंग दी कार्पेटचा हा फटका, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, 20 शेपमध्ये या फटक्याला खेचला आणि तदनंतर लॉंग ऑनवरती चांगलं प्रोटेक्शन देखील राहिलं. धाव मिळेल 1 आणि एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 63 या धावसंख्येवरती. 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. साहिल मनवा 11 आपटा रानसई या टीमनं आणि पाणी षटक संपलंय. षटक क्रमांक 5वं देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. 5 षटकाच्या अंती स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकूणच 63. 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय वंदनाताई शरद वाघे यांचं आगमन नुकताच झालं मुख्य व्यासपीठावरती. ऑन स्क्रीनवरती आपण त्यांना या ठिकाणी पाहतोय. आपटा ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ताई आपण त्यांना मुख्य खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबरीनं शरद वाघे साहेब देखील मुख्य व्यासपीठावरती बसलेत. या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय महादेव शेठ पिरकट यांना देखील मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न होत असताना त्या ठिकाणी पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं प्रचंड उदंड प्रतिसाद मायबाप प्रेक्षकांचा या स्पर्धेत राहिला. त्याचबरोबरीनं मान्यवर गणाचं आपण या स्पर्धेमध्ये आगमन होताना पाहिलं. खऱ्या अर्थानं एक कार्यशील दमदार आमदार मनोहर शेठ भोईर, माजी आमदार खऱ्या अर्थानं मनोहर शेठ भोईर साहेबांचं देखील आगमन आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. त्याचबरोबरीनं खऱ्या अर्थानं प्रफुल्ल शेठ विचारे असतील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं
नितीनदादा सावंत, शिवसेनेचा शिवसैनिक सच्चा नितीन सावंत दादांचं देखील आगमन कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना की बऱ्याचशा मान्यवरांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी हजेरी लावली आहे. त्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. वेळात वेळ, बहुमूल्य वेळ तुम्ही साहेब या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेसाठी दिलाय, त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कारण की असं म्हटलं जातं ना की सातत्यपूर्वक स्पर्धा म्हटली तर आर्थिक पाठबळ महत्त्वाचं असतं. आणि ते आर्थिक पाठबळ ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं आहे, ज्या वस्तुरूपी स्वरूपात तदनंतर आर्थिक स्वरूपात ज्या ज्या मान्यवरांनी खऱ्या अर्थानं आम्हाला या स्पर्धेसाठी अगदी इथे येऊन थेट आणि भेट दिलेली आहे, त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबरीनं आई ग्रुप, महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं कैलासदादा म्हात्रे यांच्याकडून जी आपण स्कूटी पाहतोय, बाईक पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी, ती त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला देण्यात आली आहे. आम्ही कालच्या दिवसामध्ये देखील हेच उल्लेख केला की या जगामध्ये पैसा सगळ्यांकडे आहे, परंतु ती देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे. आणि त्यांच्यातील एक आहेत आदरणीय कैलासदादा म्हात्रे साहेब, आपण त्यांना पाहतोय. आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी बांधवांवरती असणारं प्रेम त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. महादेव शेठ पिरकट, त्याचबरोबरीनं प्रकाशजी पवार यांच्यावरती असणारं प्रेम त्यांनी या ठिकाणी व्यक्त करत या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय हवं आहे असं कैलासदादा म्हात्रे यांनी विचारलं होतं. आणि सडल हाताने खऱ्या अर्थाने ती बाईक त्यांनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेली आहे. आणि महादेव शेठ पिरकट यांच्यावरती विशेष प्रेम सातत्यपूर्वक प्रत्येकजण दाखवत असत. कारण की मैत्रीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय. सलगचे 3 वेळा त्यांनी चौक ग्रामपंचायतीवरती हॅट्रिक मारली. खऱ्या अर्थाने एकच उमेदवार 3 वेळा निवडून येणं तितकी जी साहजिक गोष्ट नाही आहे आणि साधी गोष्ट नाही आहे. परंतु त्यांनी सांगितलं की ज्यावेळी आम्ही समाजामध्ये फिरतो ना, त्यावेळी समाजाला आम्ही समाजासाठी ज्यावेळी करतो त्यावेळी समाजाला आम्हाला काहीतरी देणं असतं. आणि त्याच कारणास्तव सातत्यपूर्वक हेच उल्लेख करत आपण पाहतोय की लगातारची 3 वेळा हॅट्रिक त्यांनी ग्रामपंचायतीवरती मारलेली आहे. आणि हे 4थं पर्व त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असताना या मैदानावरती आपण पाहतोय. सर्वात पहिलं पर्व झालं होतं शंकराचं मंदिर, खऱ्या अर्थानं हातनोली गावचं ते मैदान, चौक आणि हातनोलीच्या अगदी मधोमध असणारं नवीन जुना मुंबई पुणे हवेला अगदी लागूनच असणार ते मैदान, त्या ठिकाणी आपण ते पहिलं पर्व पाहिलं होतं. आणि तदनंतर सलग जे 3ही पर्व आपण याच मैदानावरती होत असताना सातत्यपूर्वक पाहत आलोय. साहिल मनवा 11 आपटा रानसई हा संघ सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये 63 धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय प्रवीण वाघमारे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना यावेळेस फटका फसलाय. बॅटची वरची कडा आणि तदनंतर आपण पाहतोय की यष्टीरक्षकाकडून कोणतीही चुकी नाही. महत्वाची विकेट फलंदाज मयूर या चेंडूवरती होतोय बाद. चला या ठिकाणी आपण पाहतोय की आयोजक महादेव शेठ पिरकट सांगतात की पंच तुम्ही देखील लक्ष केंद्रित करा मैदानाच्या आतमध्ये.
चला आपण
चला मॅचकडे आपण वळतोय आणि योग्य तो निर्णय तिथून घेत 63 धाबा धाव फलकावरती या ठिकाणी स्थिरावलेत. फलंदाज मयूर त्या ठिकाणी बाद झालाय. न्यू बॅटर यश माडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पहिलाच बॉल एक आगळा फटका त्या ठिकाणी खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क करू दिला नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट बॉल या ठिकाणी येईल. प्रवीण शेवटच्या डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती जसा आला तसं धावसंख्येवरती बंधन त्यानं घातलंय. 63 धावा, 5 विकेट या ठिकाणी गमावल्यात. यावेळेस पुन्हा एकदा विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि धावचीत स्वरूपात या ठिकाणी फलंदाज होतील बाद. दोस्तीत कुस्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. दोन्ही खेळाडूंमधील ताळमेळ नव्हता, कम्युनिकेशन चांगलं नव्हतं, संवाद झाला नाही. धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते आणि त्याचबरोबरीनं धावचीत स्वरूपात या ठिकाणी विकेट गमावली जाते. रनआउट स्वरूपात फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. न्यू बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. उर्वरित आता या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शरद वाघे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. साहिल मनवा 11, आपटा रानसई हा संघ. आणि खऱ्या अर्थानं ते सांगतायत की या मॅचमध्ये कितपत धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ हे पाहणं तितकं गरजेचं असेल. उर्वरित आता या षटकातील या सत्रातील या मॅचमधील आपण पाहतो पहिल्या इनिंगमधील 64 धावा आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका चांगला गॅपमध्ये आणि अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा येतोय. हा लाजवाब चौकार 4. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एकूणच 68 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीण तयार आहे. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. यष्टीरक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. धाव धोक्याची आणि फलंदाज त्या ठिकाणी धावचीत स्वरूपात होतील बाद. सत्र पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपण पाहतोय 69 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. साहिल मनवा 11, आपटा रानसई या टीमच्या खऱ्या अर्थानं आपण पाहतो की वंदनाताई शरद वाघे यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आमच्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. वंदनेताई शरद वाघे गुरुग्राम पंचायत आपटाच्या नवनिर्वाचित खऱ्या अर्थानं सरपंचताई त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आमच्या सन्मानाचा ताई आपण या ठिकाणी स्वीकार करावा. स्पर्धेचे अध्यक्ष महादेव पिरकट सर खऱ्या अर्थाने यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान ताईंचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. वंदनाताई शरद वाघे ताईंचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान ही शिकवण आणि खऱ्या अर्थानं त्या शिकवणीलाच अनुसरून खऱ्या अर्थानं मान्यवरांचा यशोदित सन्मान खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. सातत्यपूर्वक आपण हेच पाहिलं की गेस्ट इज गॉड. भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून हे आयोजक करत असताना वंदनाताई शरद वाघे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत.
त्याचबरोबरीनं महेशदादा कातकरी संघ मालक त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. महेशदादा कातकरी यांचा सन्मान, संघ मालक त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आमच्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. प्रदीपजी खैरे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रदीपजी खैरे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. प्रदीपजी खैरे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना काल गावदेवी चषक सारंगची स्पर्धा पार झाली. नाईट स्पर्धा संपन्न झाली. खऱ्या अर्थानं काल इतिहास घडला. एक षटकामध्ये एक बॉलमध्ये 9 धावसंख्येची गरज असताना माझगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट जांभिवली कुणाल निकम यांचा संघ आणि एक बॉलमध्ये 9 धावा देखील त्या ठिकाणी झाल्या. एक आगला वेगळा इतिहास घडला. आम्ही उल्लेख केलं होतं की खऱ्या अर्थाने एक चेंडूमध्ये 10 धावा होत असताना आम्ही या सीझनमध्ये पाहिल्यात, तर 9 का होऊ शकत नाही. आणि त्याच वेळी गोलंदाजाने टाकलेला 9 चेंडू, पुन्हा लगातारचा दुसरा चेंडू लो फुलटॉस आला आणि त्याच्यावरती चौकार आला. म्हणजे टोटली 9 धावा एका चेंडूमध्ये कालच्या रात्रीमध्ये झाल्या. मोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य, विद्यमान सदस्य पुंडलिकजी पवार यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. पुंडलिकजी पवार साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पुंडलिकजी पवार विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मोहोपाडा आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आज पहिल्या मॅचमध्ये प्रशांत पवार आणि त्याचबरोबरीनं शुभम नाईक एकमेकांच्या अगेन्स्ट होते का? आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतो या ठिकाणी अशोक पवार यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अशोकजी पवार आपलं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आणि तदनंतर ज्ञानेश्वर उघडा यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. ज्ञानेश्वर उघडा यांचा सन्मान, प्रकाश पवार उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते देखील आपण त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत. चला, मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी केलं जाईल. मोहन उघडा यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मोहन उघडा यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. चला, मॅचला होती सुरुवात. आपण त्या ठिकाणी पाहतोय की पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या खऱ्या अर्थानं साहिल, मनवा 11, आपटा, रानसई या टीमनं 69 आणि 70 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओपनिंग प्लेयर आपण त्या ठिकाणी पाहतोय समाधान आणि त्याच्या सोबतीला प्रवीण ऑन स्ट्राईक वरती आहे. ऑन स्ट्राईक वरती आपण त्या ठिकाणी प्रवीणला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती समाधान. चेंडू शरीरापासून दूर ठेवला. या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा आला. पहिली अवंतरची धावसंख्येचं खातं या ठिकाणी ओपन करत असताना धावसंख्येचं खातं खुलं केलं. पहिली धावफलकाचा श्री गणेश होत असताना पहिली धावफलकावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. चेंडू आबेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता. झेलला पकडलंय आणि काय जजमेंट पाहायला मिळाला. बराचसा उंच चेंडू गेला होता, परंतु स्वतःचं संतुलन न बिघडवता न डगमगता झेलला त्याने कॅरी केला आणि पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा मिळेल. बॅटिंग करत असताना लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदने टीमला. फलंदाज बाद. त्याचबरोबर संघ मालक नितीन हिलम यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. संघ मालक नितीन हिलम यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आमच्या सन्मानाचा आपण देखील या ठिकाणी स्वीकार करावा.
हा नक्कीच हा इतिहास राहिला आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये. जेवढे जेवढे खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाचे चांगले टॉपचे खेळाडू होते ना, त्यांचा अगदी स्वस्तात कार्यक्रम झाला. प्रत्येक दिवशी आपण पाहिलं, पहिल्या दिवसामध्ये अजय भस्मा, त्याचबरोबरीनं सोहिलदार पवार खेळत होता. त्याचबरोबरीनं आपण पाहतो की अविनाश वाघाची वाडी टीमचा जो गोलंदाज होता त्याच्यावरती देखील आक्रमण झालं. त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर कुणाल निकम, काल काय अप्रतिम केला कुणाल निकम. अक्षरशः सारंगची स्पर्धा त्याने गाजवली आणि मॅन ऑफ द सिरीजची सायकल त्यानं खऱ्या अर्थाने जिंकली. आणि खूप चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग त्याची राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये. कुणाल नाईककडून देखील आपण पाहतोय, कुणाल निकमकडून देखील आपण पाहतोय की परफॉर्मन्स झाला नाही मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळण्याची शक्यता होती, अतिघाई संकटात नाही. कलेक्शन करताना थोडंसं मी तर म्हणेन फंबल झाले. आणि तदनंतर आपण पाहतोय ही चिक्की सिंगल म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन ही धोक्याची सिंगल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. सुनीलजी शिंगवा यांचा देखील सन्मान या आपण स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सुनीलजी शिंगवा यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. संजय हिंदोला यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन यास आपण या ठिकाणी करतोय. थँक्यू सो मच. प्रत्येकाने अगदी वेळात वेळ, बहुमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 3 धावफलकावरती 1 विकेट गमावली आहे. पहिला फलंदाज प्रवीण त्या ठिकाणी बाद झालाय. समाधान आणि सुशील नाईक लो फुलटॉस आणि या ठिकाणी फुलटोल वसूल केलं जात आहे. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी. बिग 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 हिट, षटकार. आणि पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल जाईल सीमा पार. येतोय ARPL मधील हा दर्जेदार चौकार. वॅकंट एरिया शोधली, रिकाम्या जागेमध्ये मारलेला हा स्ट्रोक. त्या ठिकाणी गॅप भरपूर मोठा होता आणि खऱ्या अर्थानं बॉलला सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय आपटा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ताई इथून वंदनाताई प्रस्थान होत आहेत. मनाच्या अंतकरणापासून आपले देखील आभार. वेळात वेळ, बहुमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल आपले देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 1-13 धावा आहेत त्या धावफलकावरती. येणारे 30 चेंडू आणि 57 धावसंख्येचं पाठलाग इथून पुढे करायचंय. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की ज्या काही खेळाडूंचा खेळ या स्पर्धेमध्ये चांगला राहिला नाही, परंतु काही खेळाडूंना इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं कैरे गावचा सुपूत, खऱ्या अर्थानं गणेश वाघे, त्याची चांगली बॅटिंग राहिली. त्याचबरोबरीनं आपण पाहतोय गणेश हंबीर, त्यांची खंबीर गोलंदाजी 2 सामन्यामध्ये पाहिली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की
विजयाचे द्वार त्यांनी खुले केले. सुपर 12 मध्ये त्याने पोहोचवला. त्याचबरोबरीनं खऱ्या अर्थानं पहिली 50 या ARPL मधील ज्यांनी लगावली तो मोहन पारधी कोंबलवाडी टीमचा खऱ्या अर्थानं नेरलचा तो खेळाडू आणि त्यांनी देखील खूप चांगला इम्पॅक्ट संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्याचा राहिला आहे. सांगुर्ली टीमचा खेळाडू शुभम कातकरी यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपण पाहिलं. दुसरी 50 त्याच्या नावावरती राहिलेली आहे. त्याचबरोबरीनं धामणी टीमचा खेळाडू सुरेश उगडा का अप्रतिम कामगिरी. एक वेगळं अधिराज्य या क्रिकेटच्या पटलावरती त्यानं गाजवलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना की संपूर्ण दिवसभरामध्ये तो दिवस त्यानं गाजवला, आपल्या नावावरती ठेवलं. अविनाश वाघ सारख्या धाकड गोलंदाजाच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं तब्बल 27 धावा त्यानं कुठून काढल्या आणि हा इम्पॅक्ट त्या या सर्व खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की एक विकेट गमावले. 16 धावा धाव फलकावरती आहेत. नागोरी यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं नागोरी यांची वाट आम्ही गेले 2-3 दिवस पाहत होतो, परंतु त्यांचा ना आमचा कॉन्टॅक्टच झाला नाही. नागोरी या ठिकाणी येतात, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एकदा मिळती एकेरी धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. शुभम नाईकनं देखील तिसरी 50 आपण पाहतो या स्पर्धेमध्ये त्यांनी लगावली आहे. आमचे आवडते खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक आपण कित्येक मैदानावरती पाहिलं आहे. शुभमला चांगली बॅटिंग करत असताना 2 बाईक त्याच्या नावावरती आहे. पहिली बाईक त्यानं खऱ्या अर्थानं वासांबे प्रीमियर लीगमध्ये जिंकली आणि तदनंतर दुसरी बाईक देखील त्यांनी या सीझनमध्ये जिंकलेली आहे. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आणि त्या बाईकवरती स्वार होत असताना आम्ही सातत्यपूर्वक शुभमला पाहिलं आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक पॉईंटवरती चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल 1. एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 18 धावा आहेत धाव फलकावरती. 19 धावा धाव फलकावरती आहेत. क्षमा असावी. बॉल तयार. फिंगर रोल केले. अगदी बोटं फिरवली होती आणि तदनंतर फटका खेचणं थोडंसं कठीण झालं. या ठिकाणी आपण पाहतो की एक धाव मिळेल सिंगलच्या मदतीनं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहतोय. परंतु लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदणे या टीमला जर जिंकायचं असेल, जर 70 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला या ठिकाणी करायचा असेल तर शेवटचे येणारे 25 बॉल आणि 50 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव येणं अपेक्षित असेल. प्रयत्न चांगले राहतील, परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चाललाय सीमा पार. दर्जेदार हा लाजवाब चौकार. चला DJ देवेंद्र आपलं भोजन करून झालं असेल तर लगेच आपण या ठिकाणी ऑपरेटिंग करण्यासाठी यायचं आहे. 24 धावा स्कोर कार्डवरती आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी कंप्लीट झाला आणि या 2 षटकाच्या अंती एकूणच धाव फलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. चोवीस धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. एक विकेट या ठिकाणी गमावली आहे लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदणे या टीमनं. विजयासाठी आता येणारे शेवटचे 24 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 46 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज महेंद्र ज्यानं पॉवर प्लेचं पहिलं षटक
त्या ठिकाणी टाकलं होतं. 13 धावा त्यानं खर्च केल्या होता. एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यानं प्राप्त केली होती आणि तोच महेंद्र पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकाच्या या बॉलिंग ट्रॅकसाठी सज्ज झाला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाजी चांगली करावी लागेल महेंद्र या गोलंदाजाला. संघाच्या कॅप्टननं दाखवलेला विश्वास कितपत सार्थ ठरवेल ना हे पाहणं गरजेचं आहे. खराब क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाबींसाठी चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 28 या धावसंख्येवरती. 23 बॉलमध्ये आता 42 धावसंख्येची गरज आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि इथून पुढे तुम्हाला घरचा रस्सा दाखवेल. अविनाश वाघ यांनी सोडलेला झेल, त्याचबरोबरीनं गणेश वाघे यांनी सोडलेला झेल, म्हणजे एका झेलला फार महत्त्व आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं हेच खराब क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. यावेळेस फटका फसलाय की काय असं वाटत असताना तसं काही घडलं नाही. सेफली चेंडू लँड होतं. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं मित्र म्हणजे चित्त्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं या 2 रन्स या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचेल ते 30 या धावसंख्येवरती. येणारे 22 बॉल आणि आता 40 धावसंख्येची गरज आहे. आणि यावेळेस दमदार स्ट्रोक. लो फुलटॉस आणि फुलटोल वसूल करणारा येतोय हा दर्जेदार षटकार. बॉल तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि प्रोटेक्शन देखील चांगलं राहिलं त्या ठिकाणी. आणि सिंगलला या ठिकाणी मिळतंय प्राधान्य. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचेल ते 37 या धावसंख्येवरती. 37 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. प्रवीणने त्या ठिकाणी विकेट गमावली आहे, परंतु डावाला सावरण्याचं काम फलंदाज समाधान आणि त्याच्या सोबतीला सुशील नाईक मैदानाच्या आतमध्ये करतायत. 20 बॉलमध्ये आता 33 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज महेंद्रचं हे मागडं षटक येत असताना आपण या ठिकाणी पाहिलं. क्षेत्ररक्षक आहेत रोहित. चेंडूच्या खाली झेलला कॅरी केला. अगदी स्टायलिश झेल त्याने या ठिकाणी टिपला आणि दुसरा मोठा धक्का फलंदाज समाधान या चेंडूवरती होतोय झेलबाद. चला नागोरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय.
नक्कीच नागोरे आलेत. ते त्यांची पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. ॲडव्हर्टायझिंग करत असताना नक्कीच आपण पाहतोय की नागोरे ॲडव्हर्टायझिंग करत असताना उन्हाचा चटका, पण तुम्ही घ्या मट्टा का, हा मानदेशी मट्टा त्यांचा फेमस आहे. 108 पदार्थ महादेव शेठ पिरकट यांच्याकडे आहेत, जे शीतपेय आहेत आणि त्याचबरोबरीनं ग्रीन टी असेल, त्याचबरोबरीनं आपण पाहतोय की ड्रायफ्रूट लस्सी, बदाम शेक आहे, असे विविध पदार्थ त्यांच्याकडे आहेत. छाज असेल, मायदेशी मट्टा. नागोरी तुमचं देखील मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. सदतीस धावा आपण धावपलकावरती या ठिकाणी पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित शेवटचे येणारे 18 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज आहे. मोक्याच्या क्षणाला विकेट प्राप्त केली गोलंदाज महेंद्र वाघे या गोलंदाजानं. शेवटचा बॉलवरती आपण पाहतोय की डॉट बॉल आला. त्या अगोदर 5व्या बॉलवरती महत्त्वाची विकेट प्राप्त केली फलंदाज समाधानला. तिथून परतीचा प्रवास करावा लागला आणि आता येणारे शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 33 या धावसंख्येची. राजेश वाघे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आपण त्याला त्या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू भरपूर चांगला टाकला. फलंदाज सुशीलला बीट करत यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू त्या ठिकाणी आपण पहिला डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूपासून सुरुवात चांगली केली आहे संघाचा कॅप्टन, संघाचा कर्णधार आणि या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी राजेशला करावीच लागेल. फटका पसलाय हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आणि या बॉलवरती महत्वाची विकेट. फलंदाज सुशील नाईक जो दवा आणि दुवा होता ना, तो फलंदाज या चेंडूवरती होतोय. झेलबाद. सोळा बॉल आणि 33 धावसंख्येची गरज आहे. संदीपभाई ठाकरे खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून
कराड्यावरून त्यांच्या अगदी शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्या. त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव आपण या ठिकाणी स्वीकारत आहोत. KTC टीम खऱ्या अर्थानं चांगलं कार्य करते याची ही पोच पावते आपण या ठिकाणी पाहतोय. फटका दमदार, गेल्या गेल्या प्रहार, बॉल चालला डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. पहिल्या दिवसापासून आपण ती सूचना टीम कॅप्टनला देतोय की जे खेळाडू तुम्ही तुमच्या टीमकडे सिलेक्ट केलेत ना, त्या सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे. आयोजकांच्या वतीनं आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 14 चेंडू आणि आता 28 धाबसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राजेश अय्यर. यावेळेस फटका चांगला आहे, उंचाई जास्त, लंबाई आता त्या ठिकाणी चेक केली जाईल, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला पकडलंय आणि पुन्हा एकदा मोठा धक्का अगदी मोक्याच्या क्षणाला. फलंदाज बाद. तेरा बॉल आणि 28 धाबसंख्येची गरज आहे. चला थोडं स्पीडअप घ्या प्लीज. एखादा फलंदाज बाद झाला तर दुसरा फलंदाज लगेच पवेलियन मध्ये सज्ज राहायचा आणि गेल्या गेल्या प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. बॉटम हँडचा उपयोग, मनगटी ताकद आजमावली आणि ठोकलाय हा दर्जेदार षटकार. चला चेंडू द्या. बॉलची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलमध्ये आता 22 धाबसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 22 धाबसंख्येची गरज. 70 धाबसंख्येचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप बिंदणे टीमचे हे फलंदाज, जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ना, तो त्याची आक्रमकता दाखवत असताना आणि खऱ्या अर्थानं झटपट क्रिकेटमध्ये हेच तर सातत्यपूर्वक आपण पाहिलंय. अटॅकिंग इज द बेस्ट डिफेन्स. तुमची आक्रमकताच हा तुमचा प्रभाव आणि तुम्हाला मॅचमध्ये अगदी वरचढ ठरवण्याचं काम सातत्यपूर्वक करत आलाय आणि त्याच आक्रमणाला सुरुवात केली आहे प्रत्येक फलंदाजानं स्वतःला सिद्ध करत. प्रसिद्धी मिळवणारी फटकेबाजी. 12 बॉल 22 धाबसंख्येची गरज. 12 चेंडूमध्ये 22 धाबा अजूनही इथून पुढे करायच्या आहेत. क्षेत्र कोणतंही असो, तुमच्या कष्टाला तुमच्या कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला पर्याय नाही. आणि खऱ्या अर्थानं तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिले. फलंदाज चला मॅच बॉल आलाय बघा. मॅच बॉल द्या, मॅच बॉल द्या आला असेल तर. आमचे सुज्ञ आणि हुशार प्रेक्षक आहेत. द्या मॅच बॉल आला असेल तर द्या. तुम्हाला इथं नवीन बॉल देतो आम्ही. चला मॅचला होती सुरुवात. उन्हाचा प्रभाव
फारच जास्त आहे. 12 बॉलमध्ये आता 22 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज रोहित वाघे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि पहिलाच बॉल अगदी तो वेगावरती स्वार झाला. डॉट बॉल येतोय. जितके डॉट बॉल येतील तसं प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी पाहतोय पंचांचा आलाय 1 बाउन्सचा इशारा आणि 22च्या स्वरूपात खऱ्या अर्थानं ही एक धाव या ठिकाणी मिळेल. या एकेरी धाबेच्या मदतीनं चेक केलं जाईल. वाईट बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. चला या प्रकाश पवार सर. सॉफ्ट सिग्नल पंचांचा फेअर डिलिव्हरी आहे आणि आता या ठिकाणी चेक केलं जाईल. चेंडूची उंची तपासली जाईल. किती बाउन्स घेतलंय ते. अतिरिक्त बाउन्स असेल तर जरूर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु चला या पंच आपणच या. थोडा क्रिटिकल झोन मध्ये आहे. या चेक करा या ठिकाणी. चला नक्कीच सॉफ्ट सिग्नल आपण त्या ठिकाणी पाहतोय. पंचांचा 1 बाउन्सचा पंचाने इशारा केलाय परंतु आता चेक केलं जाईल. स्वतः पंच ठीक आहे कुरुंगले सर या ठिकाणी येत आहेत आणि योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. चला 1 बाउन्सचा पंचांचा इशारा येतोय आणि जो सॉफ्ट सिग्नल होता ना अगदी तोच ग्राह्य धरला गेलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण चेक केलं आणि पंचांचा जो निर्णय होता पंचांना चॅलेंज केलं होतं खऱ्या अर्थानं बॅट्समन त्या ठिकाणी आपण पाहतोय किरणनं आणि निर्णय त्यांचा खऱ्या अर्थानं असफल ठरत असताना ऑफिशियल पंच अभ्यासू पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून देखील गेले 5 दिवस आपण या स्पर्धेमध्ये होत असताना 10 बॉलमध्ये आता 21 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित वाघेच्या या बॉलवरती अलोंग दी कार्पेटचा हा पटका अगदी दणदण करत चाललाय परंतु क्षेत्ररक्षण देखील प्रोटेक्शन देखील तितकंच ताकदवर होतं. जितका ताकदीचा पटका तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलंय. शेवटच्या आता 9 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 20 धावा आणि 9 चेंडू शेवटच्या आता या ठिकाणी शिल्लक. लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदाने की साईल 11 आपटा कोण जिंकेल या मॅच मध्ये सांगणं कठीण आहे. पटका पसलाय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते. फंबल झालं असतं परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवलं. चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी राहिलं. फिल्डिंग चांगली राहिलेली या मॅचमध्ये आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतो आता शेवटचे निर्णायकारक 8 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 19 धावसंख्येची गरज. रोहित वाघेला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. अगदी सडपातळ बांध्याचा गोलंदाज परंतु वेगावरती स्वार होत असताना
अप्रतिम अप्रतिम कामगिरी. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी आहेत. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 52 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे 7 बॉल आणि आता 18 धावसंख्येची गरज आहे. पाठीराखे सांगतायत की आता इथून पुढे मोठा पटका नको आहे, परंतु विंदने टीमचे पाठीराखे सांगतायत की एकात 2 मोठे पटके आलेच पाहिजेत. पटका यावेळेस फसलाय. हवेमध्ये जेल होण्याची संधी. क्षेत्ररक्षक बनावं लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला दर्शक. अगदी फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा मोक्याच्या क्षणाला येतोय षटकार. जे काय आक्रमकता दाखवली फलंदाज किरण या फलंदाजानं, त्याने सांगितलं की अहंकाराची उडी कायमस्वरूपी नसते, तिचा एक टप्पा असतो आणि टप्प्यात आल्यावर मी कार्यक्रम करतो. आणि त्याने कार्यक्रम केलं. षटकार ठोकला आणि त्या षटकाराच्या मदतीनं आता समीकरण राहिलंय शेवटचे 6 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. ओ चाही क्या जिसमें शक्कर ना हो और वो मैच भी क्या जिसमें टक्कर ना हो. टक्कर बरी मॅच मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक मेहनत, प्रामाणिक कष्ट खेळाडू करत असतात आणि त्यांच्या